आपल्याला गुवाहाटी पॅटर्नची राजकीय वर्तुळातली चर्चा माहिती आहे, असं कारण एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, त्यानंतर ते सगळे गुवाहाटीला गेले होते, हे सगळं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि तोच गुवाहाटी पॅटर्न आता राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याला निमित्त ठरलंय ते म्हणजे उल्हासनगर पालिका नगरसेवकांच्या गुवाहाटी दौरा। नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्याकरता गुवाहाटीमध्ये 5 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं। दौऱ्यासाठी 65 लाखांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली। यामध्ये 76 नगरसेवकांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे अनेकांनी कुटुंबातले सदस्य आणि नातेवाईकांनाही सहल घडवली। काही जणांचा या प्रशिक्षणाशी संबंधच नाहीये तरी त्यांनी हजेरी लावली। उल्हासनगरात भाजप आणि शिवसेना दोघेही सत्तेत आहेत, मात्र विरोधी पक्षातल्या नगरसेवकांनी या सहलीकडे पाठ फिरवली। त्यामुळे दौऱ्यामुळे नगरसेवकांच्या कार्यपद्धतीत आणि शहरांच्या विकासात प्रत्यक्ष किती बदल दिसतो हे मात्र कोडच आहे। लोकांच्या ज्या समस्या असतात त्या कशा सोडवायच्या, सभागृह कसं चालवायचं। मी एक महापौर म्हणून तिथे होती, तर माझ्यासाठी देखील त्यांनी एक वेगळं प्रशिक्षण ठेवलं होतं। त्यामध्ये सभा चालू असताना जे पण सदस्य आहेत त्यांना कसं टॅकल करायचंय आणि त्यांच्या समस्या कशा आपल्याला सोडवता येतील, या सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं तिथे। तर शहराची एकंदरीत परिस्थिती आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढा 65 लाख खर्च करायला पाहिजे का हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता। आणि प्रत्येकाने आपापलं कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे। त्यामुळे याचा 65 लाख जर खर्च झाला असेल तर कशामध्ये एवढा झाला याची माहिती आम्ही विरोधी पक्ष म्हणून नक्की घेऊ।